श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आपण श्रीमद् भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। मया ततम इदम सर्व जगत अव्यक्तमूर्तीना मत्स्यानि सर्वभूतानि नच अहम तेषु अवस्थिता नच मत्स्यानि भूतानि पश्य मे योगम ऐश्वरम भूतभ्रन्नच भूतस्थो ममात्मा भूतभावना। या श्लोकावरती, दोन श्लोकावरती आपण चिंतन करत आहोत, अभ्यास करत आहोत। या दोन श्लोकाचा विचार ज्ञानी कसा करतात, त्याची ज्ञानी लोक कसे फोड करतात, ते आपण बरेच दृष्टांत घेऊन, उदाहरण घेऊन पाहिलेलं आहे। नंतर कर्मयोगी आहे तो कशा प्रकारे पाहतो, ह्या दोन श्लोकाचा अर्थ कसा करतो, हे आता अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं। आता भक्त जो आहे, भक्ताच्या दृष्टिकोनातून हा श्लोक, या श्लोकाचे फोड भक्त कशा प्रकारे पाहतो, हे दोन श्लोक ते आपण बघू। भक्त काय म्हणतो, भक्ताचं मत काय असतं हे बघा। आम्हाला वेद, शास्त्र, पुराण हे काही जास्त माहीत नाही। हे शब्दाचे खेळ आहेत, शब्दाचा जंगल आहे, त्या जंगलामध्ये आपण फिरत आहोत। कोण काही म्हणतं, कोणी काही म्हणतं, आम्हाला ह्याच्याशी लेणं देणं नाही आहे। हे भक्त काय म्हणतो, हे शब्दाचे खेळ आहेत, दुसरं काही नाही। आम्हाला ह्याच्यामध्ये काही पडायचं नाही आहे। आम्हाला काय कळतं म्हणे, आम्हाला एवढंच माहीत आहे, भगवान जो आहे, मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे। मी भगवंताचा आहे, भगवंत माझा आहे। मी भगवंतावर प्रेम करतो, भगवंत माझ्यावर सुद्धा प्रेम करतो। मी भगवंताची काळजी घेतो, भगवंत माझी काळजी। माझं काय, मला काय पाहिजे ते सर्व मग भगवंत पुरवतो आणि मी भगवंताचं ध्यान करतो। आणि मुख्य म्हणजे भगवंतसुद्धा माझं ध्यान करतात। अशा प्रकारे भगवंत सर्व चराचरात आहे, सगळीकडे आहे, सर्व प्राणीमात्रामध्ये आहे, माझ्यात आहे, सर्वामध्ये आहे आणि आम्ही सर्वजण भगवंतामध्ये आहोत। अशा प्रकारचं भक्ताची भावना असते। ते जास्त खोलात जात नाहीत, जास्त पांडित्य करत नाहीत। शब्दाचा खेळ आहे म्हणतात, तिच्यामध्ये एक मत असेल, दोन मत असेल, पुष्कळ मतं असतात, ते आम्हाला त्यांच्याबद्दल काही लेणं देणं नाही आहे। आम्हाला फक्त एवढं माहीत आहे, मी भगवंताचा आहे, भगवंत माझा आहे। आता ईशावास्य उपनिषदामध्ये एक फार महत्त्वाचा श्लोक येतो, ईशावास्यम इदम सर्वम यत्किं जगत्यान जगत। म्हणजे ईशावास्य उपनिषदकार म्हणतात, हे सर्व जगत जे आहे, हे सर्व जगात जेवढं काही सृष्टी वगैरे जे आपणाला दिसतं, सर्व हे भगवंतानं आपणाला राहण्यासाठी बनवलेलं घर आहे। अशा प्रकारचे ईशावास्य उपनिषद सांगतो। मग भक्त म्हणतो, ह्या भगवंताच्या घरामध्ये आम्ही राहतो, आम्ही दुसरीकडे राहत नाही, काही नाही, भगवंत आमचेच आहेत, भगवंताचं घर आहे, त्या भगवंताच्या घरामध्ये आम्ही राहतो। अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची दृष्टिकोन भक्ताचा असतो। ते जास्त खोलात जात नाही, भगवंत आहेत नाहीत, आम्ही भगवंतात आहोत नाही, हे जे आता माथाकुटी झाली, पांडित्य झालं, ज्ञानाच्या दृष्टिकोनातून झालं, ते आम्हाला काही माहिती। आम्ही भगवंत माझ्या हृदयात आहे, आम्ही भगवंताचे आहोत, बस एवढं भक्ताचा दृष्टिकोन असतो। अशा प्रकारे आपण पाहिलं की हा दोन श्लोकाचा अर्थ, भावना, ज्ञानी कसं बघतात, नंतर कर्मयोगी कशा प्रकारे पाहतात आणि भक्त जे आहेत, भक्तियोगी, ते कशा प्रकारे ह्या दोन श्लोकाचा अर्थ काढतात, ते आता आपण पाहिलं। आता या दोन श्लोकामध्ये 5-7 गोष्टी फार महत्त्वाच्या आलेल्या आहेत, आपण थोडं पाहू। हे दोन श्लोक फार महत्त्वाचे आहेत। श्रीकृष्ण महाराज म्हणतात, हे दोन श्लोक पहा। आता नंतरच्या या गोष्टी ज्या आहेत, थोडं याचा विस्ताराने श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, परंतु हे दोन मुख्य श्लोक आहेत।
हे काय म्हणतात पहिल्या श्लोकामध्ये, मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, म्हणजे मी अव्यक्त रूपाने ह्या सर्व जगामध्ये व्याप्त आहे. आता आपण ह्या 2 श्लोकाचा थोडा सारांश पाहत आहोत. हे मुख्य 2 5-7 गोष्टी आहेत की श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, मी अव्यक्त रूपाने ह्या सर्व जगामध्ये व्यापलेलो आहे. मत्स्यानी सर्व भूतानी, माझ्या ठाई सर्व भूते आहेत, माझ्या ठाई सर्व भूते आहेत. अहम तेषु न अवस्थिता, परंतु मी त्याच्या भूताच्या ठाई नाही, असं अगोदरच्या 4थ्या श्लोकात म्हणलेले आहेत. नंतर काय म्हणतात 5व्या श्लोकापासून, नच मत्स्यानी भूतानी, माझ्या ठिकाणी भूते पण नाही. आणखीन ते काय म्हणतात, मी भूत भावना आहे, म्हणजे मी भूताला उत्पन्न करणारा, भूताचं सृजन करणारा, भूत भावना अशा प्रकारचा मी आहे. आणि भूतभ्रत पण आहे. भूतभ्रत म्हणजे भूताचं भरण पालन पोषण धारण करणारा, भूतभ्रत म्हणजे धारण पोषण पालन करणारा मी भूतभ्रत आहे. आणि ते शेवटी म्हणतात, पश्य मे योगम ऐश्वर्य, हे अर्जुना हे माझं ऐश्वर्य आहे, तू पहा. असं भगवान आपल्याबद्दल, जीवाबद्दल, जगाबद्दल, सृष्टीबद्दल, आत्म्याबद्दल हे आपलं ऐश्वर्य सांगत आहेत. आता हे ऐश्वर्य कशा प्रकारचं आहे, कशा प्रकारचं ऐश्वर्य आहे ते आपण पाहू. की हे ऐश्वर्य तर म्हणाले माझं ऐश्वर्य आहे, तर ऐश्वर्य कशा प्रकारचं आहे थोडं आपण पाहू. की सर्व ब्रह्मांडाची रचना हे भगवंत म्हणतात मी केलेली आहे. आता ब्रह्मांडमध्ये काय, आता आपण पहिलं बघू आपली सूर्यमाला. आपले जे सूर्य आहे त्या सूर्याच्या मध्ये पृथ्वी एक येते आणि बाकीचे 8 ग्रह येतात. सूर्याला पण आपण एक ग्रह मानतो. आणखीन 9 ग्रह आहेत आपल्या सूर्यमंडळामध्ये. आणखीन काही ग्रहाचा शोध लागलेला आहे, आणखीन 2-3 ग्रहाचा शोध लागलेला आहे. असे 12 ग्रह आपल्या मंडळात आहेत. पृथ्वीला धरून, सूर्याला धरून सर्वजण असं 12-13 लोक आहोत. असं आपली ही जी आपण आकाशामध्ये पांढरी गंगा, पांढरा पट्टा पाहतो पहा, त्याला आकाशगंगा म्हणतात. दुधाची आकाशगंगा असं म्हणतो, म्हणजे पांढरं दिसतं म्हणून दुधाची आकाशगंगा म्हणतो. तर त्या आकाशगंगामध्ये आपल्या सूर्यासारखे करोडो सूर्य आहेत. मी काय करतो सांगतो, थोडं हळूहळू सांगतो. हे भगवंताचं ऐश्वर्य किती आहे. आपलं सूर्यमालिका, त्याच्यामध्ये 9 ग्रह आहेत, आणखीन 3 ग्रहाचे शोध लागलेला आहे. सूर्याला पकडून असे 12 ग्रह आहेत, पृथ्वी पण आहे त्याच्यामध्ये. असे आपल्या गंगेमध्ये करोडो सूर्य आहेत. काही सूर्य आपल्या सूर्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत. अशा प्रकारचे कितीतरी आकाशगंगा आहेत, करोडो आकाशगंगा आहेत असं म्हणतात. आणि आताचं सध्याचं सायन्स आणखी त्याला अंत लागला नाही किती आकाशगंगा आहेत, पण ते एवढंच म्हणतात की करोडो आकाशगंगा आहेत. हिच्यामध्ये एक मला कहाणी आठवते, परंतु ती कहाणी ते सांगत नाही. ब्रह्मांड किती मोठं आहे हे थोडक्यात सांगतो. की ब्रह्मा आणि विष्णूंना थोडा गर्व झाला होता की आपल्यामुळे हे सृष्टी मी बनवतो आणि मी पालनपोषण करतो, अशा प्रकारचा गर्व झाला होता. आणि त्यांनी विचार केला की आपण 7 दिवस एका गुफेमध्ये जाऊन बसू आणि आपण पाहू की ही सृष्टी कशी चालते ते. आणि ब्रह्मा आणि विष्णू काय केले, एका गुफेत जाऊन बसले. आता आपली हासुरीची सोनामाच्या मंदिर डोंगर आहे बा, तिथे गुफा आहे, तिथे जाऊन बसले आपण समजू. त्या गुफेमध्ये जाऊन बसले. 7 दिवस झाले. 7 दिवसानंतर त्यांनी विचार केला की आपण बाहेर यावं आणि पाहावं काय होत आहे, ह्या सृष्टीचं काय झालं, सृष्टी बनायची थांबली, सृष्टी मेली का राहिली का काय झालं. मग 7 दिवसानंतर बाहेर येऊन पाहतो तर सृष्टी तशीच आहे, तसंच चालू आहे. पक्षी उडत आहेत, माणसं इकडे तिकडे जात आहेत, प्राणी पक्षी इकडे तिकडे फिरत आहेत. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं, हे कोण निर्माण केलं. विष्णूला वाटणार की हे कोण, ह्याचं पालनपोषण कोण केलं. आपण तर 7 दिवस होतो मध्ये गुफेमध्ये. मग त्यांना एक दिसलं की निलग्या साईडनं आपल्या तिकडे कासारशेची किंवा उमरग्या साईडला बरेच उंट चाललेले आहेत, पुष्कळ उंट आहेत. आणि त्या उंटावरती
असे दोन्ही साईडला पोते आहेत आणि त्या हे पोते टाकलेले आहेत आणि असे उंट चाललेले आहेत. कितीतरी उंट आहेत आणि त्या उंटाबरोबर एक म्हातारा माणूस चाललेला आहे. पांढरी दाढी आहे, पांढरी जटा आहे, अशा प्रकारचा एक म्हातारा माणूस चाललेला आहे. मग ब्रह्मा आणि विष्णूने विचार केला की आपण यांना विचारावं की ते कोण आहे. मग त्याने त्या म्हाताऱ्या माणसाकडे जाऊन विचारलं, नमस्कार केला, महाराज आपण कोण आहात? तर ते बाबा काय म्हणाले, माहीत नाही मी कोण आहे. मग हे उंट कुठून आले? माहीत आले. कुठं चालले? माहीत नाही. कुठं चालले? माहीत नाही. किती उंट आहेत? माहीत नाही. ते बाबा काय म्हणाले, मी कोण आहे माहीत नाही, ते उंट कुठून आले माहीत नाही, कुठं चालले माहीत नाही, किती उंट आहेत माहीत नाही. बरं ह्या उंटावरती काय ठेवला तुम्ही, काय लावला ते माहीत आहे म्हणाले. ते बाबा म्हणाले या उंटावर काय ठेवलं माहीत आहे. काय म्हणे उंटामध्ये? दाखवतो म्हणाले. मग एक तिच्यामध्ये अंडे होते, दोन्हीकडे अंडे असे भरलेले. मग एक अंडं काढ. काय म्हणे अंड्यामध्ये? मग ते बाबा म्हणाले दाखवतो तुला. मग त्याने फोडून बघितलं. फोडून पाहतो तर काय, आपल्यासारखे जे पृथ्वी आहे, सूर्य आहेत, कितीतरी सूर्य आणि कितीतरी पृथ्वी त्या अंड्यात दिसत आहे. आणि तिच्यामध्ये कितीतरी ब्रह्मा, कितीतरी विष्णू, कितीतरी महेश असे दिसत आहे एका अंड्यामध्ये. असे त्या एका उंटावरती कितीतरी अंडे. ते उंट कितीतरी कुठून आले आहेत, कुठं चालले आहेत, किती उंट आहेत माहीत नाही. म्हणजे मग त्यावेळेस ब्रह्मा विष्णूंचा गर्वहरण झाला आणि त्यांनी मग त्या बाबाला प्रणाम केला. तर सांगायचा ते उद्देश की हे ऐश्वर्य आहे ईश्वराचं. त्या ईश्वराच्या ऐश्वर्याबद्दल आपण थोडं आणखीन सविस्तर बोलू की हे ऐश्वर्य ज्यावेळेस आपण पाहू तर त्यावेळेस अचंबा वाटेल आपणाला. आपण फक्त पृथ्वीवरती राहतो, आपल्याला फक्त आपला तालुका माहीत आहे, जिल्हा माहीत आहे, पूर्ण भारतसुद्धा माहीत नाही. मग जग तर सोडून द्या. असे कितीतरी करोडो पृथ्व्या आपल्या आकाशगंगेत आहेत आणि असल्या कितीतरी आकाशगंगा, करोडो आकाशगंगा या ब्रह्मांडात आहे. त्याचा अंत लागला नाही. मग याची निर्मिती, याचं पालनपोषण, हे कसे राहतात हे आता आपण पुढच्या सत्रात बघू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.